जो त्रास आहे ना एक्सरसाइज करताना तो क्रेझी आहे. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी, इट्स नॉट फकिंग इझी. आपल्याला बॉडी बिल्डर्सची बॉडी दिसते किंवा आपला नॉर्मल पर्सन पण जो डेली लाईफ तो जगतो आणि त्याची बॉडी खूप चांगली, फिजिक खूप चांगली आहे. भाई सोप्पं नाही आहे. काय काय गोष्टी कराव्या लागतात ती बॉडी कमवण्यासाठी, हे फक्त जो करतो त्यालाच माहिती असतं. म्हणजे लिटरली मी घरी बसून निवांत बसू शकतो, न काय करता टी बघत, चिप्स खात, पण डीप डाऊन मला माहिती आहे दॅट इज नॉट हेल्दी. ते तुम्हाला लॉंग टर्ममध्ये सर्व करणार नाही आहे. लॉंग टर्ममध्ये तुम्हाला जे सर्व करणार आहे ती ही गोष्ट सर्व करणार आहे तुम्हाला, तुमची हेल्थ प्रॉपर ठेवणार आहे. आणि तुम्ही एकदा 35 किंवा 30 क्रॉस केली की तुमचा मसल लॉस व्हायला लागतो एव्हरी इयर 1% वगैरे असं म्हणतात. त्याच्यामुळे तुम्हाला मसल रिटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही यंग असता, जेव्हा तुम्ही या गोष्टी करता, एक्सरसाइज म्हणा किंवा हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं म्हणा, या गोष्टींचं तुम्हाला आत्ता काय फरक जाणवत नाही. पण जेव्हा आपण सगळे असे 40मध्ये असू, 35, 40, 50मध्ये असू, ज्या माणसाने किंवा ज्या बाईने तिच्या 20sमध्ये त्याच्या बॉडीला खूप कष्ट दिलेले आहेत, खूप त्यांनी एक्सरसाइज केली आहे, प्रॉपर हेल्दी लाईफस्टाईल ठेवली आहे, तो माणूस किंवा ती बाई त्यावेळेस हेल्दी असणार विदाऊट एनी प्रॉब्लेम्स किंवा खूप कमी प्रॉब्लेम्स असणार त्यांना, हे फॉर शुअर आहे. त्याच्यामुळे गाईज प्लीज एक्सरसाइज ठेवा. मला इथे जिममध्ये येऊन हेवी वेट्स घेण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही बेसिक हेल्दी लाईफस्टाईल जरी ठेवली तरी खूप इनफ आहे. वॉकिंग करा रोज, थोडेफार घरातल्या घरातच बॉडी वेट एक्सरसाइजेस करा. तुम्हाला जर जिमला नसेल यायचं तर तुम्ही घरीच डंबल घेऊन ये तुमच्यासाठी आणि घरीच मारा. तेवढं केलं तरी खूप इनफ आहे, पण तेवढं तरी ॲटलिस्ट करा.